आता आपल्या राजगुरुनगरमधील लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून सर्व सोयी सुविधांयुक्त क्लासरूम राजगुरुनगरमधील प्रीस्कूल पैकी एकमेव असं प्रीस्कूल जिथे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले एरिया, हायली क्वालिफाईड स्टाफ, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यासासोबत उपलब्ध असलेल्या अनेक ऍक्टिव्हिटीज म्हणजे अशा अनेक गोष्टींचं उपलब्ध आहे सारा इंटरनॅशनल स्कूल। त्यामुळे आता आपल्या मुलांचा विकास होणार फक्त सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये। तर आजच आपल्या मुलाला किंवा मुलीला प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी मध्ये प्रवेश घ्या। आपला सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये संपर्क 7350508080। आमचा पत्ता समतानगर, राजगुरुनगर मध्ये तोही सगळा डाटा मी काढला आहे। यांच्या अकाउंटमधनं त्या ज्या निविदा आहेत त्यांचे अर्नेस मनी भरलेले आहेत, त्याचा सुद्धा डाटा काढला। आजच आमच्या हायकोर्टामध्ये तारीख आहे। मी त्यांच्यावर क्रिमिनल हे फाईल केलं आहे, त्याच्याही संदर्भामध्ये होईल। आणि त्यांनी परवा पत्रकारमध्ये सांगितले त्याला काय अर्थ नाही म्हणले, ते काय फेटाळून लावले। आता फेटाळून लावलं तर मग आज सुद्धा अख्खं खानदान तिथे कोर्टात असं मागच्या तारखेला होतं। फेटाळून लावलं असतं तर एवढ्याकडे आज साक्षी पुराव्यात पुढच्या साधारणतः 2-3 तारखा होतील, याच्या पलीकडे काय होणार नाही। यांचा पहिला वकील बदलला, दुसरा वकील बदलला, तीन वकील तुम्ही का बदलले, आणि यांची सगळी जबाब कोर्टामध्ये आहे। आणि त्यांनी स्पष्टपणाने त्याच्यामध्ये लिहिले, त्याचाही पुरावा माझ्याकडे आत्ता आहे की नजर चुकीनं आमची ॲफिडेव्हिटमध्ये चूक झाली। आपल्याला माहिती आहे सरकारी कामकाजामध्ये नजर चुकीला माफी नाही। ॲफिडेव्हिटली चूक म्हणजे चूक, यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये चूक झाली आहे आणि असाच निकाला मध्य प्रदेशामध्ये लागला। याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार त्या ठिकाणी हारला आणि काँग्रेसचा आमदार निवडून आला आणि त्याच्या ॲफिडेव्हिटमधल्या ज्या चुका होत्या त्या कोर्टाने ग्राह्य धरून त्याची आमदारकी रद्द केली। यांची सुद्धा देवाच्या दारात आहे, ही 100% होणार आहे। यांचा जो चेहरा काळा पडला आहे ना, तो त्याच्यामुळं पडलेला आहे। आडनाव तर आहेच आहे तसं, चेहराही पडला ना, आतमध्ये सुद्धा पोटामध्ये सुद्धा तिकडे काळबेर आहे। याच्यावर तोंड टाकतील, त्याच्यावर तोंड टाकतील। अरे ठीक आहे ना, तुम्ही काम करून सांगा ना, आम्ही 10 वेळा सांगतो आहे, तुम्ही सांगा ना की बजेटमधनं किती पैसे आणले, DPDCमधनं किती पैसे आणले, एकदा सांगा ना, आकडेवारी सहित सांगा। आता इथं बसल्या बसल्या शरदरावनी सांगितलं की आम्हाला किती पैसे मिळाले, 16 कोटी रुपये आम्हाला DPDCमधनं मिळाले। तुम्हाला किती मिळाले का सांगत नाही? आम्हाला सुरेत्रा वहिनीचा खासदारकीचा फंड होता, 1.25 कोटी रुपये आम्हाला दिले। अजूनही बऱ्याच गोष्टी आम्हाला राज्याच्या फंडामधनं, पालकमंत्र्याच्या फंडामधनं आम्हाला 100% मिळणार आहे। मग यांनी सांगावं ना की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये किती फंड तालुक्याच्या विकासाकरता आणला आणि का आणू शकले नाही। हे आता मी कालच पाहिलं, यांनी चंद्रकांत दादाला फोन केला की माझं काम आहे, मला निधी द्या, तुम्हाला मी विधान परिषदेला मदत करतो, ज्या आमदाराला भेट त्या आमदाराला भेट, त्याच्या माध्यमातून जा, त्याच्या माध्यमातून, ते म्हणतात मी तालुक्याच्या विकासाकरता कामाने। माझी विनंती तालुक्यातल्या जनतेला की पंगत बसतीने वाढप्या ओळखीत आपल्या ओळखीचा असेल तर तो मोठमोठी करतो। इथं आज काय झालं की विरोधी पक्षातला आमदार निवडून आला आणि त्यामुळं आम्हाला निधीची कमतरता, आमच्या विकासाला खिळे बसते। त्यामुळं पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला, आमदारकीला चुकीचा निर्णय लोकांनी घेतला, त्याची किंमत आज लोकांना मोजली आहे। आणि ज्या वेळेला 5 वर्ष काम होत नाही तेव्हा 10 वर्ष तालुका मागे जातो, हेच लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आज तालुका विकासापासून वंचित राहायला लागलेल्या अनेक कामं आहे। आपल्या तालुक्याचं शहरीकरण फार वेगानं होतं आहे। आम्हाला पिण्याच्या पाण्याची वणवा आहे, आम्हाला ड्रेनेजची वणवा आहे, आम्हाला अनेक अंतर्गत रस्ते आहेत, आमच्या परिसरामध्ये प्लॉटिंग झालं, त्याच्या ड्रेनेजचा प्रश्न आम्हाला आहे। या सगळ्या समस्या, विजेच्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर सत्ता हा एकमेव पर्याय आहे। आणि ती सत्ता आज भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडे आहे आणि म्हणून काम आम्हीच करू शकतो, हे करू शकत नाहीत। आज फक्त त्यांच्या ज्या गप्पा आहेत त्या वरवरच्या गप्पा आहेत, त्याच्यातनं समाजाचा विकास होणार नाही, लोकांचा विकास होणार नाही। आणि मग फक्त त्यांची तडफड आहे ती एवढीच चालली की आम्हाला बदनाम करायचं, आमच्यावर टीका करायची। टीका करून तुम्हाला जर मोठेपण मिळणार असतं तर रोज उठून तेवढंच काम करायच्या पलीकडे काही काम करू नका। आज तेच चाललेलं आहे। काय अधिकाऱ्याकडे बसायचं, एक
पुनर्वसनचे अधिकारी आहेत, 5 तास त्यांच्याकडे जाऊन बसले. त्या बिचाराला एवढा हे आला की तो सरळ उठला आणि मंत्र्याकडे गेला आणि सांगितलं मला इथं कामच नाही करायचं. पुनर्वसनच्या ऑफिसात अधिकाऱ्यांकडे जाऊन बसायचं, DPOकडे जाऊन बसायचं, तिथं टेंडर क्लार्ककडे जाऊन बसायचं. अरे आमदाराचं काम असतं का ते? अधिकाऱ्यांनी थोडा विश्वास टाकला पाहिजे. आणि तिथं माझं काही निघतं का ते काढत बसतात. आणि मग आता 1.5 वर्ष तेच केलं, अजून काही सापडलं नाही. ते आता सांगतात की हे 2 महिन्यात जेलमध्ये जाणार आहे. माझी एकदा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून खरं म्हणजे ते करायच्या खुणाची चौकशी CID मार्फत करा. एकदा ती CBI मार्फत झाली. CBIने आवाज दिला की याच्यामध्ये दिलीप मोहितेंचा कुठे संबंध नाही. हायकोर्टामध्ये टाकलं होतं, माझा त्याच्याशी संबंध आहे CBIने सांगितलं. आता CBIच्या नंतर तर कुठली उच्चस्तरीय नाही, यांना ते माहीतसुद्धा नाही की हे माझ्या विरोधामध्ये हे सगळे लोक कोर्टामध्ये गेले. त्यांनी सांगितलं की यांना आरोपी करा. CBIकडे तपास दिला. CBIने तपास करून सांगितलं की दिलीप मोहितेचा याचा काडीचा संबंध नाही. कदाचित याची त्यांना कल्पना नसेल आणि मग कुठंतरी माझं नाव घ्यायचं, त्याचा माझा काडीचा संबंध नाही. आता माझ्याच गावातले विषय होते म्हणून मला सगळ्या गोष्टीचा त्याचा खुलासा करायचा नाही. पण यांच्यात हिंमत असेल यांनी खरंच त्याची चौकशी लावावी. कोणी सुपारी दिली, कोणी घेतली, कोणी कुणाला मारले, एकदा सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं होतील. परंतु आणखीन गावामध्ये वाद होऊ नयेत म्हणून मी माझं तोंड त्या ठिकाणी आवडलं होतं. यांच्यात खरंच हिंमत असेल तर यांनी त्याची चौकशी करावी आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. खोटे आरोप करून एखाद्याला बदनाम करण्यापेक्षा त्यातलं तथ्य शोधायचं काम जर तुमच्यात हिंमत असेल तर करा. एवढीच माझी त्यांना या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे. खरं किती बोललं तर त्यांच्यावर कमी पडेल. 1.5 वर्षात एवढे अवगुण त्यांनी या तालुक्याला दाखवलेत की आता ते आणखीन काय पुढच्या आणखीन जितके दिवस राहतील तेवढे ते सगळे बाहेर पडतील. परंतु अशा अवगुणी आमदार तालुक्याला भेटल्यामुळं तालुक्याच्या विकासाला खिळे बसलेली आहे. आणि केवळ टीका आणि टीका याच्या पलीकडे त्यांना दुसरं काही कळत नाही. एकीकडं म्हणायचं की मी वारकरी आहे. वारकरी आपल्याला माहिती किती सहिष्णू असतात. हां, लहान असो किंवा मोठा असो एकमेकाचे पाय धरतात. इथं यांना 10व्यामध्ये जर सांगितलं, बोला 10व्यामध्ये दुःखाचे विचार मांडायला असतात, तर यांना जर सांगितलं की दिलीप मोहिते शेवटी बोलतील, ते मला नाही बोलायचं म्हणतात. लग्नामध्ये गेले म्हणले की व दिलीप मोहिते ज्येष्ठ हे म्हणतात मला बोलायचं नाही. परवा ते त्यांच्या गावातलं एक वडाड होतं, त्याला एवढ्या शिव्या दिल्या कल्पनेच्या पलीकडे. अरे तुला म्हणजे माझ्या गावातलं माझ्या नात्यातलं जर लग्न सोहळा असेल तर त्यांच्या दृष्टीने मीच मोठा आहे ना. पण त्या लोकांना शिव्या देऊन काय होणार आहे. परवा म्हणजे मला बोलायचंच नाही. मग कार्यकर्त्याने मला सांगितलं अण्णा तुम्ही बोला. मी बोलल्यानंतर हे महाराज उठले. काही लोक हसायला लागले. अरे काय तुमचं वागणं, काय तुमचं बोलणं, काय तुमचा अवतार. आणि म्हणून असा विचित्र आमदार तालुक्याला भेटल्यामुळं तालुक्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ही दुरुस्त करायची असेल तर सत्तेच्या मागं या, एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे. आपल्यात काही मतभेद असतील ते कामाकरता विकासाकरता विसरून जा आणि या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण सगळेजण एकत्र येऊया. एवढंच या निमित्तानं सुचतो. आपल्या आज गटार योजनेचा भूमिपूजन या ठिकाणी झालं असं जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ वेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.